तुला कसा ती भरभरून बघणार. सुभाष मी ते एकटा बघतो चाललो तिकडे. अगं पटकन बाहेर तो विधान आला वाटतं. अगं कुठे लपून बसलीस तू मनीषा? बाबा बघा ना किती वेळ झाला मी मनीषाला आवाज देतात तुमचा तसाच नाही. मनीषाला पटकन बाहेर बोलावं. तिला बघण्यासाठी माझे डोळे कसे आतुर झाले आहेत. तुम्हाला सांगू बाबा मी मनीषाला दिलेलं वचन पूर्ण पुरवले. आणि दुसरी महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ही त्या नातीला मी माझी पत्नी बनवणार. तू अंधारात उजेड शोधण्याचा निरर्थक प्रयत्न करतोस. म्हणजे आबा तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय? आपली मनीषा या जगात राहिली नाही. काय बोलता आबा तुम्ही? काय बोलता? थट्टा करायची वेळ आहे. ह्या ठिकाणी आलोय त्या मनीषाला बघण्यासाठी माझे डोळे आतुरलेले आहेत आणि आल्यानं तुम्ही थट्टा करताय बघायची. हे आपल्याला मुळीच आवडलं नाही. काही बडबड करतात नाही. थांबा मी बोलावतो मनीषाला. आबा तुम्ही मनीषा इधर तुला कसं सांग. माझी बडीशा निघून गेली. निघून गेली. बाबा कुठे माझी मनीषा? तुम्ही असं गप्प का बोला ना आबा? आबा कुठे माझी मनीषा? बोला ना आबा. तुझी बडीशा निघून गेली. माझी मनीषा मला सोडून जाऊ शकत नाही. आबा सांगा ना सारं खोटे बोलून सांगा ना आबा. सारं खोट्या बोलून सांगा ना आबा. सांगा ना तुम्ही. गोजीरवाडे पाकू अगदी भूल निघून गेलं काळाच्या पडद्यात. माझी मनीषा सगळ्यात राहिली नाही. आबा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात. बोला ना आबा. माझी मनीषा तुला तुझ्या आठवणीच्या प्रतीक्षेला रडत असताना माझी मनीषा देवी रडायची. तुला आठवते तो दिवस? एक दिवस तू माझ्या मनीषाला भेटायला आला होतास. माझी मनीषा तुला म्हणाली की ते साऊथ पडा. माझी मनीषा अरे तुझ्या आठवणीच्या प्रतीक्षेत रडत असताना सदैव रडायची. अरे हे विधान. अरे तुझ्या आठवणीच्या प्रतीक्षेत रडत असताना सदैव रडायची आणि तुझ्या पुस्तकाला आणल्याशिवाय कधी झोपली नाही. तुझ्या आठवणीच्या प्रतीक्षेत राहत. अरे हे विधा माझी बडीशी माहिती. तुझ्या जीवात नाही तुझ्या आठवणीत सदैव रडायची आणि ओलीची पत आलेली पापणी अलगटली पाहिजे. आबा किती दुर्दैव आहे बघा. किती दुर्दैवी आहे मी माझ्या मनीषाचं प्रेम नाही ओळखू शकतो. तिच्या भावना मी
तू दुर्दैव येतस म्हणूनच माझ्या मनीषाचं प्रेम नाही मिळू शकलं. तू दुर्दैवी होतास म्हणून माझ्या मनीषाचं प्रेम नाही मिळू तुझ्या आठवणीच्या प्रतीक्षेत रडत असताना एक दिवस काळाचा दिवस त्या राक्षसी जागीर त्याच्या वासनेनं माझ्या मनीषाला कुचकर होता. त्या राक्षसी जागीराचं मारलंय माझ्या मनीषा. जागीराचं मारलंय. मनीषा कसा जगू ग मी तुझ्या साधा कसा या अनाथाचा एक तूच आधार होतेस ना. आणि पुढे मला अनाथ म्हणून तू कायमची दूर निघून गेली. कसा जगू मी तुझ्या साधा कसा जगू मी. ही सारी खाटाटोप मी तुझ्यासाठीच केली ना. हा फक्त तुझ्यासाठीच केली. तू मला मागे म्हणाली होतीस की मला श्रीमंत नवरा हवाय म्हणून. तुझ्याची खातर मी तू निघून गेला ना. आज खरंच मी श्रीमंत बनून आलोय ग. आज माझ्याकडे गाडी बंगला नोकर चाकर साऱ्या वस्तू आहेत. आणि या संपूर्ण संपत्तीचा उपभोग घेणारी तूच माझी होणारी भावी धर्मपत्नी होती. तूच मला सोडून निघून गेलीस. मनीषा मनीषा कसं जगू गो मी तुझ्या विलासाला. कसा जगू. ज्या नीच नराधमानं तुझ्यावर अन्याय अत्याचार केला ना त्या राक्षसाला सोडणार नाही. हा विधान त्याला काय तो समोर टाकेल. राक्षस जागीरा. अरे तू माझ्या मनीषाला माझ्यापासून वेगळं केलंस ना. त्याच माझ्या मनीषाची शपथ घेऊन सांगतोय. आजची रात्र तुझी आणि उद्याचा दिवस आहे तुझा. सावध स्वतःला. तुझा कळ तुला संपवला चालण्याचा नीट आराम करा.
काय होतंय मला, काय होतंय मला? चुकलोय मी. गुटभर दारू पाय पूर्णतः बर्बाद झालो मी, पूर्णतः बर्बाद झालो मीच माझ्या संसाराची राख रांगोळी करून घेतली, राख रांगोळी करून घेतली. मी हे घर सोडून गेलो पण आज मला माझ्या कौशल्याची आठवण आली, मला माझ्या बाबाची आठवण आली. मी माझ्या पोरीच्या स्मृतीला वाचवू शकलो नाही. माझी पोर, माझी मनी लहान असताना नेहमी म्हणायची, बाबा बाबा मला चॉकलेट पाहिजे, मला खाऊ पाहिजे. पण मी नराधम बाप त्याच पैशाने घटा दारू पित होतो, घटा दारू पित होतो. माझी मुली मला सोडून गेली, माझी मुली मला सोडून गेली. हे बरे, हे बरे, हे बरे. एकदा तळ्यामागं पाणी गेलं आणि तळ्यामध्ये पुन्हा नाही साचायचं, नाही साचायचं. हे बाबा मला माफ कर बाबा, माझी चूक झाली बाबा, मला माफ कर. आज लेकरू शोधतोस भगवान जन्म देणाऱ्या प्रत्येक बापाला वाटतं रे, अरे जन्म देणाऱ्या प्रत्येक बापाला वाटतं त्याच्या पोराला त्याच्या पोराने त्याच्या आयुष्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या लेकरासाठी काहीतरी करावं. पण हे भगवान, त्या बापाचा पोर तुझ्यासारखं धनुष्या नादी लागून वाया जात असेल ना, त्या बापा कुणाकडे पाऊल जीवन जगायचं? अरे सांग ना, कुणाकडे पाऊल जीवन? पण हे भगवान, जसं तू माझ्या लेकरात तडपवलंस, त्याला तडपडून मरायला भाग पडलंस ना, म्हणून आज जन्मदाता बाप तुला शाप देऊन जाते. बाबा मला शाप देऊ नका बाबा. हे बाबा मला तुझ्या आधारावर बाबा, हे बाबा मला तुझ्या आधारावर. म्हणून आज तुला जन्मदाता बाप शाप देऊन जातो. जसं तू त्याला तडपण होता, तडपडून मरायला भाग पडलंस ना, तर तू सुद्धा तडपशील. हा जन्मदात्या बापाचा शाप आहे तुला. बाबा मला तुझ्या आधार आहे बाबा, भगवान. अरे भगवान, अरे म्हाताऱ्या बापाला जवान कोणाकडे आधार बघायचा असतो, पण आज मला जवान पोरगा माझ्याकडे आधार मागतोय. पण हे भगवान, अरे या समाजाला कळलं ना, काय बनेल समाज? अरे सांगण्या काय बनेल समाज? अरे भगवान, तुला आधारच काय? तुझं काळ तोड सुद्धा बघायची इच्छा, काळ तोड सुद्धा बघायची इच्छा. हे बाबा, मला सोडून जाऊ नको बाबा. हे बाबा, मला तुझ्या आधार आहे बाबा, तुझ्या आधार आहे, तुला तुझ्या आधार आहे. काय म्हणते होता
कौशल्या कौशल्या मी तुझा पती आहे कौशल्या हे कौशल्या कपाळावरील दैवत आहे कौशल्या तुला भेटायला अगदी खरं बोललात तुम्ही अगदी खरं बोललात स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू हेच खरं तिचं दैवत असतं याच कुंकवाने पतिव्रतेचं रूप धारण करायचं असतं पण याच कुंकवात जर पाणी मिसळलं ना तर हे कुंकू रक्तासारखं लाल रूप धारण करतं मग त्यावर एकच पर्याय होतो तो म्हणजे या कुंकवाला कायमचं पुसून टाकणे जे कुंकू ज्या स्त्रीचं वैरी होत असेल अशा कुंकवाला कुठपर्यंत जपायचं कुठपर्यंत अशा कुंकवाची सेवा करायची काय करायचं अशा कुंकवाचं मला माफ कर कौशल्या माझी चूक झाली कौशल्या मला तुमची चुकी कळाली तुम्हाला तुमची चुकी कळाली माझा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला तेव्हा माझ्या सोन्यासारख्या मुलीवर बलात्कार होत असताना तुम्ही तिला वाचू नाही शकलात एका बापाचं कर्तव्य पार नाही पाडू शकलात काय करायचं अशा कुटुंबाचं आज मी अगदी शेवटचा निर्णय घेतला होय अगदी शेवटचा निर्णय काय करणार तुम्हाला तडफडून मारणार आहे असं करू नका कौशल्या तुझ्या हाताला मला तुझ्या मला तडफड तडफड मारू ताण लागली तुम्हाला ताण लागली कशाला कोरड पडली तुमच्या कसाही झालाय तुमचा अगदी भाकरीसाठी माझ्या मुलीचा जीव कासावीस झाला होता तसा तुमचा जीव कासावीस झालाय ना आणते मी तुमच्यासाठी पाणी आणते कशाला कोरड पडली जीव कासावीस झालाय ना घ्या ना घ्या पाणी घ्या पाणी घ्या मला तडफड मारू नका कौशल्या तुम्हाला पती म्हणून घ्यायला नाही तुमच्यासारख्या निर्दय काळजाच्या माणसाची आता मला काही गरज नाही काहीच गरज नाही म्हणून आज तुमच्या नावाचं माझ्या कपाळावरचं कुंकू माझ्या हाताने मीच पुसणार हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र क्या हे मंगळसूत्र विका आणि प्यायची सुद्धा दारू क्या हे मंगळसूत्र मी तुम्हाला तडफडून मारते मी मारते अहो मी मारणारी कोण तो परमेश्वर तुम्हाला शिक्षा देणार